नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या पश्चिम आशियामध्ये जे इराण, इस्रायल, अमेरिका युद्ध छेडलं गेलेलं आहे आणि एक प्रकारे सगळ्या जगालाच या युद्धाने ओलीस ठेवलेलं आहे. युक्रेन आणि रशिया किंवा इस्रायल आणि ते काय ते लेबेनॉन, गाझा यांचं युद्ध वेगळं होतं. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचं युद्ध वेगळं आहे. याचं कारण असं आहे की जिथे या युद्धाचा भडका उडालेला आहे त्या होर्मुझ आखातातून मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची नेआण होते. ऊर्जा याचा अर्थ नैसर्गिक गॅस असेल, खनिज तेल असेल, याचं मोठ्या प्रमाणावर वाहतूक ही होर्मुझ या आखातातून होते. आणि तुम्ही तर हॉर्मुझचा आखात बघितलं ते कसं आहे. एका बाजूला इराण आहे आणि इराणच्या पोटात चाकू घुसावा तसं अरबस्तानचं एक टोक घुसलेलं आहे, ज्याचा काही भाग ओमानचा आहे, काही भाग दुबई UAEचा आहे, वगैरे वगैरे. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सगळेच्या सगळे किंवा प्रामुख्याने जगातले अर्धे तेल उत्पादक देश, खनिज तेल काढणारे आणि जगाला पुरवणारे जे अर्ध्यापेक्षा अधिक देश आहेत ते त्या होर्मुझ बंदराच्या परिसरामध्ये वसलेले आहेत. आणि त्यामुळे त्या होर्मुझ बंदरात दबा धरून जर इराण बसलेला असेल आणि इराणचा घातपाती मनसुबा असेल तर तिथून इतक्या मोठ्या प्रमाणावर खनिज तेलाची आणि खनिज मालाची, गॅसची नेआण होणं अवघड आहे. आणि त्याचे चटके हळूहळू करत सगळ्या जगाला बसायला लागलेले. अमेरिका किती मोठी महाशक्ती असेल, पण एक लक्षात ठेवायचं असतं की तुम्ही कितीही महाशक्ती असलात तरीही एक अणुबॉम्ब टाकला आणि युद्ध संपवलं अशी परिस्थिती आज नाहीये. जवळजवळ 80 वर्षापूर्वी जपानवर 2 अणुबॉम्ब टाकून अमेरिकेने दुसरं महायुद्ध संपवलेलं होतं. त्याच्या आधीच बाकीच्या जगभरच्या युरोप, आफ्रिका, आशियातल्या अनेक देशांचं अवसान गळालेलं होतं. अर्थव्यवस्था कोलमडलेल्या होत्या, उद्योगधंदे बुडालेले होते, बेरोजगारी, मंदी यांनी अख्खं जग कासावीस झालेलं होतं. पण त्या युद्धामध्ये उशिरा उतरलेली अमेरिका आणि जपान यांच्यामध्ये शेवटची खडाजंगी झाली आणि जपानला संपवण्यासाठी अमेरिकेला प्रत्यक्ष अणुबॉम्बचा वापर करावा लागला. तो या पृथ्वी तलावर अणुबॉम्बचा झालेला पहिला आणि शेवटचा वापर आहे. त्यानंतर त्या अणुबॉम्बपेक्षा हजारो पटीने विस्फोटक आणि विनाशक अशी अण्वस्त्र आणि अणुबॉम्ब निर्माण झालेले आहेत. पण ते कुठेही युद्धामध्ये वापरण्याची हिंमत कुठल्याही देशाला झाली नाही. ना रशियाला झाली, ना चीनला झाली, ना अमेरिकेला झाली. मला आठवतं 1986 मध्ये कधीतरी ज्या वेळेला त्या नागासाकी, हिरोशिमा या बॉम्ब फेकण्याला 40 वर्ष झाली होती, तर टाइम मॅगझिन मध्ये एक लेख आला होता. अमेरिकेच्या अणुसंशोधन याच्यामध्ये काम करणारी एक अतिशय बुद्धिमान अशी, प्रतिभावंत अशी अणुशास्त्रज्ञ महिला होती. तिचा तो लेख होता. तिने त्याच्यात लिहिलं होतं, थोडे तिला एकाने प्रश्न विचारला की असली विध्वंसक आणि विनाशक हत्यारं तू बनवतेस, त्याचं डिझाईन तयार करते, त्याचा आराखडा तयार करते, त्यातून 100 वेळेला पृथ्वी उद्ध्वस्त होऊ शकते, इतकी विनाशक शक्ती त्या अण्वस्त्रामध्ये आहे. हे सगळं डिझाईन करणं, बनवणं, हे तुला अमानुष वाटत नाही का? तेव्हा तिने दिलेलं उत्तर फार सुंदर होतं. त्या लेखामध्ये किंवा त्या मुलाखतीमध्ये तिने म्हटलं होतं, ही माझ्यासाठी खेळणी आहेत. त्या मुलाखतकाराने विचारलं, खेळणी कशी विनाशक आहेत, विध्वंसक आहेत? ती म्हणाली, ही एकापेक्षा एक विनाशक अशी जी हत्यारं किंवा अण्वस्त्र आणि अस्त्र आम्ही बनवतोय ती कधीही न वापरण्यासाठी आहे,
ती दाखवायची, ती दाखवून लोकांना घाबरवायचं, पण त्याचा उपयोग करायचा नाही, हे त्याच्यावरचं बंधन आहे. आणि म्हणूनच आपण बघितलं 80 वर्षामध्ये जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी यानंतर कधीही कुठेही अणुबॉम्बचा वापर झाला नाही. हा, चेर्नोबिलचा एक मला वाटते रशियामध्ये जी अणुभट्टी आहे तिथे पाझर झाला होता, आणि मला वाटते जपानमध्ये कुठेतरी अणुभट्टीचा पाझर झाला. तो वगळता जवळपास कुठेही अण्वस्त्रांच्या विध्वंसकतेचा पाझर सुद्धा होऊ शकलेला नाही. आणि म्हणून आपल्याकडे इतकी भेदक वस्त्र आहेत, शस्त्र आहेत, असं डोनाल्ड ट्रम्प यांना कितीही वाटत असलं तरी आपल्या तोंडातून शब्द सुटला आणि तिकडे मिसाईल उडालं आणि त्या मिसाईलने इराणला उद्ध्वस्त करून टाकलं. असलं काहीही डोनाल्ड ट्रम्प करू शकत नाही. पण डोनाल्ड ट्रम्प आणि संजय राऊत हे एकाच वर्गामध्ये किंवा एकाच बालवाडीत शिकलेले असावेत. त्यामुळे अनावश्यक आणि निरर्थक वाटेल ती तोंडाची वाफ दवडायची ही दोघांची सवय आणि रोजच्या रोज दवडली पाहिजे. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काय गेल्या 1.5 वर्षामध्ये अध्यक्ष झाल्यापासून चालवलेलं आहे, त्यामुळे अख्खं जग हवालदिल झालेलं आहे. या माणसाला आवरायचा कोणी? कसा आवरायचा? आपल्या हातामध्ये विध्वंसक शक्ती आहे याचं भान त्या माणसाला नाहीये. आपल्याकडे पुराण कथा आहे ना भस्मासुराची. त्याने प्रचंड तप केलं आणि भोलेनाथ शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि त्याला म्हटलं की मला अशी शक्ती दे की मी ज्याच्यावर हात ठेवीन तो भस्म होईल. भोलेनाथाने तो काय ते वरदान दिलं, पण लवकरच भोलेनाथाला त्याचे दुष्परिणाम समजले, कारण तो भस्मासूर शंकराच्याही डोक्यावर हात टाकायला निघाला. ट्रम्पकडे बघितलं, ही पुराण कथा नाही, ही वास्तविक गोष्ट आहे असं वाटतं. ही या माणसाला अमेरिकेच्या लोकांनी, नागरिकांनी अध्यक्ष केला तेव्हा त्याची घोषणा काय होती? त्याची घोषणा होती मेक अमेरिका ग्रेट अगेन. मेक अमेरिका ग्रेट अगेन. अमेरिकेला परत एकदा महान बनवू अशी त्यांनी घोषणा केली. पण आज त्याच अमेरिकेतले बहुसंख्य लोक म्हणत असतील ही याला जे काय बोलत होता ते आपण बरोबर ऐकलं का? कारण मेक अमेरिका रिग्रेट अगेन, कपाळावर हात मारायची अमेरिकेवर परत एकदा वेळ येवो अशा प्रकारचा अध्यक्ष आपण निवडलाय. हे हळूहळू करत अमेरिकेच्या लोकांना आता लक्षात येत असेल. असो, तिकडे दूर बसायचं आणि इकडे कोणालाही रशियाला धमकी द्यायची, भारताला धमकी द्यायची, कंबोडियाला किंवा कोरियाला धमकी द्यायची, इराणला धमकी द्यायची, हे जे काय अमेरिकेचे अध्यक्ष करतात, आपल्या ह्या असल्या उचापतीचे दुष्परिणाम अवघ्या जगाला भोगायला लागतात. याचं भान कुठेही माणसाच्या डोक्यात नाहीये. तो रोज उठून काहीही बेताल बोलत असतो, बेताल वागत असतो, बेताल करत असतो. हळूहळू अमेरिकेतल्या लोकांना सुद्धा त्याचा कंटाळा आलाय आणि म्हणून लाखोच्या संख्येने ट्रम्पच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरायला लागलेले. त्यामुळे या युद्धाचा परिणाम काय असेल हे आपण भोगतोय, पण ते युद्ध थांबेल कधी याची चिंता मात्र सगळ्यांना आहे. आपण युद्धापासून तसे हाकेच्या अंतरावर असलो तरी दूर आहोत, पण अनेक अरबी आणि पश्चिम आशियातले देश हे त्या युद्धाच्या टप्प्यात आहेत. अगदी युरोपच्या सीमेवर तुर्कस्तान पासून इराण, पाकिस्तान सुद्धा त्या टप्प्यात आहे. आणि म्हणून सगळ्यांना चिंता आहे की हे थांबेल तर कधी थांबेल. कारण जे नुकसान झाले ते भरपाई करायला सुद्धा 2-4 वर्ष लागणार आहेत. 2-4 वर्ष लागणार आहेत. गेल्या अनेक दशकांपासून आपली अर्थव्यवस्था परावर्तित करून फक्त तेलावर विसंबून न राहता, तेलाच्या उत्पन्नावर विसंबून न राहता, सौदी अरेबिया, UAE वगैरे लोकांनी, अरबांनी जी काय नवी अर्थव्यवस्था आधुनिक जगाची आपल्यासाठी उभी केली, ती पण बऱ्याच प्रमाणात या इराण इस्रायल युद्धामध्ये
कोसळून पडलेली आहे, ती सावरायला भरपूर वेळ लागणार आहे. सावरली जाईल, हरकत नाही, पण त्यासाठी भरपूर वेळ लागणार आहे. पण ज्या वेळेला हा प्रश्न विचारला जातो ना, हे युद्ध कधी थांबेल, तेव्हा मला लिओ ट्रॉटस्की आठवतो. लिओ ट्रॉटस्की हा लेनिन बरोबर रशियन क्रांती करणारा एक क्रांतिकारक नेता होता. तो स्वतः कम्युनिस्ट नव्हता, तो सोशलिस्ट विचारांचा होता. पण झारशाही विरुद्ध, राजेशाही विरुद्ध जी संयुक्त आघाडी रशियामध्ये झाली, त्यामध्ये बोल्शेविक म्हणजे कम्युनिस्ट आणि हे सोशलिस्ट म्हणजे ट्रॉटस्कीची पार्टी यांनी संयुक्तपणे मोर्चे बांधणी केली आणि झारला रशियातून नेस्तनाबूत केलं, रशियातली राजेशाही नेस्तनाबूत केली. पण लवकरच ट्रॉटस्कीच्या लक्षात आलं ही झारचा काटा काढल्यानंतर कम्युनिस्ट आपला पण काटा काढतील, आणि म्हणून ट्रॉटस्कीला ट्रॉटस्की जेव्हा लोकशाही वगैरे बोलायला लागला, तेव्हा लेनिनने त्याला रशिया सोडून पळून जायची वेळ आणली. पण अर्थातच कॅनडाला आणि अमेरिकेला पळून गेलेला ट्रॉटस्कीचा कम्युनिस्टांनी तिथे मारेकरी पाठवून काटा काढलाच. तर तो ट्रॉटस्की जो लेनिनच्या लेव्हलचा नेता होता रशिया, आज मला त्याची आठवण एवढ्यासाठी येते की त्याचं एक फार चांगलं वचन मला आठवतं. ट्रॉटस्की म्हणतो, तुम्हाला भले युद्धामध्ये इंटरेस्ट नसेल, यू मे नॉट बी इंटरेस्टेड इन वॉर, बट वॉर इज इंटरेस्टेड इन यू. तुम्हाला युद्ध नको असेल, पण युद्धाला तुम्ही हव्यात. किती महत्वाचं वाक्य आहे बघा. भारतीयाला युद्ध नको आहे. भारतीय समाज हा शांतताप्रिय आहे. आर्थिक आणि औद्योगिक आणि तांत्रिक विकासाच्या वाटचाल करत करत 80 वर्ष आपण जगातली एक महाशक्ती बनण्यापर्यंत आलोय. जगातली चौथी, पाचवी, काय तिसरी अर्थव्यवस्था आपण बनलेलो आहोत. आपल्याला युद्ध नको आहे, पण कधी चीन, कधी पाकिस्तान यांनी आपल्यावर युद्ध लादलेलं आहे. पाकिस्तान सारखा चिरकुट देश सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहता येत नसेल, तर भारताला पण आपल्या पायावर उभं राहू द्यायचं नाही असा जणू निर्धार करून भारतावर परत परत युद्ध लादत असतो. प्रत्येक युद्ध हे पाकिस्तानने सुरू केलं आणि पाकिस्तानला अर्धमेला करून भारताला ते युद्ध संपवावं लागलं. भारत तेव्हाही युद्धामध्ये इंटरेस्टेड नव्हता. आजचा बांगलादेश किंवा तेव्हाचा पूर्व पाकिस्तान, तिथे ज्या प्रकारे पाकिस्तानी सेनेने आपल्या जनतेवर अन्याय, अत्याचार सुरू केले, कत्तल आणि बलात्कार सुरू केले, तेव्हा त्यात भारताला हस्तक्षेप करावा लागला. आणि मग त्याचा बदला घेण्यासाठी पश्चिम पाकिस्तानवरून भारतात हल्ला करण्यात आला आणि त्यातून ते 1971चं युद्ध झालं. भारताला हवं होतं का नाही? भारताला नको होतं, भारतीयांना नको होतं. आज सुद्धा आपल्याला युद्ध नको आहे. वर्षभरापूर्वी जेव्हा काश्मीरमध्ये शांतता नांदते म्हणून मोठ्या संख्येने काश्मीरमध्ये भारताच्या इतर राज्यातले पर्यटक सुखनैव जायला लागले. हळूहळू करत काश्मीरची आर्थिक घडी सावरायला लागली. अशा वेळेला पाकिस्तानने तिथे जिहादी आणि अतिरेकी पाठवून हकनाक धर्माच्या नावावर 15-20 लोकांची कत्तल केली आणि त्याचं उत्तर देऊन परत पाकिस्तानला अर्धमेला करणं भाग पडलं. त्यासाठी जे युद्ध झालं अवघ्या 7 तासाचं, 3 आणि 4 मिळून, त्याला आपण ऑपरेशन सिंदूर म्हणून ओळखतो. आपल्याला ते युद्ध पाहिजे होतं का? नाही. 370 कलम हटवलं, 31A कलम हटवलं, पण तरीही पाकिस्तानच्या ताब्यात असलेला जो काश्मीरचा प्रदेश आहे तो काबीज करण्यासाठी भारताने सैनिकी कारवाई केलेली नाही, युद्ध पुकारलेलं नाही. पण पाकिस्तानची खुमखुमी बघा. भिकेला लागलेला देश आहे, भिकेला लागलेला. अरबांकडून, दुबईकडून, सौदी अरेबियाकडून, चीनकडून भीक मागून रोजची
चूल पेटवावी लागते, इतकी पाकिस्तानची दुर्दशा आहे. काल परवाचीच बातमी आहे. चीन असो, सौदी असो, UAE असो, त्या लोकांनी अब्जावधी डॉलरचं दिलेलं कर्ज ताबडतोब फेडा म्हणून लकडा लावलेला आहे. पण खुमखुमी किती आहे बघा. आज सुद्धा भारताला धडा शिकू अशी भाषा ते वापरतात. आणि इथे आपल्याला लक्षात येतं की आपल्याला युद्ध नको असेल, पण युद्धाला आपण हवं असलं तर काय करणार? आपण जी अत्याधुनिक अस्त्र शस्त्र क्षेपणास्त्र तयार करतो, त्याचं कारण ते आपल्याला कुणाला घुसून अतिक्रमण करून आक्रमण करून संपवायचं नाहीये. पण हल्ला झाला तर उत्तर देण्याची तयारी पण ठेवली पाहिजे. आपल्या सुरक्षेसाठी आपल्याला युद्धसज्ज असावं लागतं. आणि म्हणून आत्ता जे इराणमध्ये किंवा इस्रायल, अमेरिका आणि आखाती देशामध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे, ते युद्ध कधी संपणार याची चर्चा करणारे आहेत. त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, त्यांना पाहिजे म्हणून युद्ध सुरू झालेलं नाहीये आणि त्यांना नको म्हणूनही हे युद्ध नजीकच्या काळात संपेल अशी कोणीही ग्वाही देऊ शकत नाही, अगदी ट्रम्प सुद्धा किंवा इराण सुद्धा. कारण इराणमध्ये तर आता मध्यवर्ती असं कोणी नेतृत्वच नाहीये. त्यामुळे बोलणी करायची, वाटाघाटी करायच्या, मध्यस्थी करायच्या, तरी इराणमध्ये कोणाशी बोलायचं? इराणने ठरवलं की ठीक आहे युद्धविराम करूया. तर खामेनी किंवा मुस्तफा असे कोण नेते आहेत जे समोरच नाहीये? आणि त्यामुळे इराण इस्रायल वगैरे युद्ध आहे, ते थांबवायचं तर कसं थांबवायचं आणि कोणी थांबवायचं, हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न आहे. आपण त्यामध्ये आपणच कशाला, जगातले अर्ध्यापेक्षा अधिक देश त्यामध्ये अकारण ओढले गेलेले आहेत. आपण काही करू शकत नाही, पण त्यातून आपली सुटका पण नाही. आणि इथे मग ट्रॉटस्की महत्वाचा वाटतो. ट्रॉटस्कीचं ते जे वचन आहे, लिओ ट्रॉटस्कीचं, की तुम्हाला युद्ध नको असेल, पण युद्धाला तुम्ही हवे असता. आणि केव्हा एकदा हा युद्धाचा चक्रवात भिरभिरत आला, भोवरा आला, की त्यामध्ये तुम्ही किती अलगद ओढले जाता हे तुम्हाला कळत सुद्धा नाही. जेव्हा इराण, इस्रायल, अमेरिका ह्यांच्यात एकमेकाला इशारे, धमक्या वगैरे दिल्या जात होत्या, तेव्हा आपल्याला कुठे माहिती होतं ह्याचे चटके आपल्याला बसतील. आज आपल्यालाही काही प्रमाणात त्याचे चटके बसतायत. आपल्याही ऊर्जा गरजेसाठी आवश्यक असलेलं मोठ्या प्रमाणावर खनिज तेल किंवा गॅस हा त्याच होर्मुझ आखातातून येतो आणि तो येण्यामध्ये अडथळे निर्माण झाले असतील तर त्याचे चटके आपल्यालाही बसतायत. आपल्याला हे हवं होतं, नको होतं. आणि म्हणून असल्या चर्चा करताना अनुभवाचे बोल जे असतात ते समजून घ्यावे लागतात. ट्रॉटस्की म्हणून महत्वाचं आहे. आपल्याला युद्ध नको असेल, पण आपण युद्धाला हवे असतो, ही एकदा वस्तुस्थिती लक्षात घेतली तर त्या युद्धाविषयी चर्चा करणं, त्याच्या भवितव्याकडे बघणं सोपं जातं. विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.